नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल के फॅशनमध्ये. हे माझं मेजरमेंट आहे. आज मी तुम्हाला मद्रास कटिंगचे ब्लाऊजचे पेपर कटिंग दाखवणार आहे. तर मी नेहमीप्रमाणे तुम्हाला आज बॅकची पहिल्यांदा कटिंग दाखवणार आहे. तर नेहमीप्रमाणे आपण बॅकची उंची प्लस 1 इंच घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊजची उंची पूर्ण उंची प्लस 1 इंच घ्यायचं आहे. आणि आपल्या ब्लाऊजचा मुंडा आहे 6.25. हा बंद गळ्याचा ब्लाऊज आहे म्हणून आपण हे माप घेत आहे. तर 6.25 आपलं मुंडा आहे. त्याच्यावरतीच आपण छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर छाती 30 आहे, त्याचा चौथा भाग 7.5 प्लस 1.5 इंच मार्जिन सरळ रेष ओढून घ्यायची आहे. ही खूप सोपी पद्धत आहे. कमर 26 आहे, तर 26चा चौथा प्लस 1 इंच डाच आणि प्लस मार्जिन. मी तुम्हाला नेहमी बॅक पार्ट काढून दाखवते आणि नंतरच फ्रंट काढून दाखवते, त्यामुळे आपले खूप सारे प्रॅक्टिस होते आणि आपल्याला माप घेण्याची सवय लागते, म्हणजे चुकत नाही आपलं माप. तर असं पेपर कटिंग करून घ्यायचं हमेशा. आपण शोल्डर 6.25 आहे, तर मी आता शोल्डरचं माप घेते. आपली 6.25 शोल्डर घेतलेली आहे. हे बंद गळ्याचा ब्लाऊज आहे आणि मद्रास कटिंग ब्लाऊज हा आहे तो बंद गळ्याच्या जेव्हा ब्लाऊज असतो तेव्हा खूप छान फिटिंग बसते आणि खूप छान दिसतो तो ब्लाऊज. आणि ही खूप सोपी पद्धत आहे माझी. आपण नेहमीप्रमाणे बॅक काढून घेतलेला आहे. 1.5 इंचावरती पाठीमागील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्ही असं पेपरवरती खूप सारं प्रॅक्टिस केलं की आपल्याला माप घ्यायला खूप सोपी जातात. शोल्डर आपण घेतलेले आहे, त्याच्यावरती गळारुंदी घेतलेली आहे. गळारुंदीवरती आपण बॅकचा जो गळा आहे 6.5 तो टाकलेला आहे आणि बॉक्स बनवून घ्यायचा आहे. गळारुंदी तुम्ही बंद गळा आहे तर 2.5 इंच घ्यायची आहे 30 छातीलासुद्धा. आता आपण कमरेचा मध्य काढून पाठीमागील टक्स घेणार आहोत. तर 5 इंचाचा मी टक्स घेतलेला आहे. अर्धा इंच म्हणजे 5 इंच ही उंची घेतलेली आहे आणि अर्धा इंच टक्सची रुंदी घेतलेली आहे. 1.5 इंचावरती शोल्डर उतार द्यायचा आहे. बंद गळ्याच्या ब्लाऊजला नेहमी आपण 1.5 इंचावरती शोल्डर उतार द्यायचा आहे. हा आपला बॅक तयार झालेला आहे 30 छातीसाठी. मी तुम्हाला मेजरमेंट 30 छातीच्या नुसार सांगत आहे. तर तुम्ही असंच पूर्ण मेजरमेंट जसं मी घेतलेलं आहे तसंच कटिंग केलं तर परफेक्ट बसेल तुम्हाला. त्याच्यामध्ये 1 इंच किंवा अर्धा इंच लूज किंवा टाईट असेल कोणाचं मेजरमेंट ह्याच्यापेक्षा थोडंसं चेंज असेल तरीही काही फरक पडणार नाही. हे माप त्याला परफेक्ट बसणार आहे. तर ही एक थेअरी आहे. अशी पेपर कटिंगवरती तुम्ही कटिंग करून नंतर तुम्ही त्याच्यावरती अर्धा इंच 1 इंच वाढवू शकता किंवा कमी करू शकता. आता मी तुम्हाला फ्रंट दाखवणार आहे. तर बॅक मी नेहमीप्रमाणे काढून घेतलेला आहे, तो दुसऱ्या पेपरवरती ठेवला आहे. पण त्याच्या अगोदर आपण त्याच्यासमोर 1.5 इंचाचं मार्जिन घेणार आहोत, एक्स्ट्रा घेणार आहोत. म्हणजे 1.5 इंच पुढं पेपर जो गळ्याकडच्या साईडला येतो तो पेपर आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे 1.5 इंच. आणि जसा पेपर आपण बॅक पार्ट कापून घेतलेला आहे असा छापून घेतलेला आहे मी. तर हे तुम्ही आहे असं आखून घ्या, म्हणजे आपला मुंडा आणि शोल्डर बरोबर येते. आणि जे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथे आपण सरळ रेष ओढून घ्यायची आहे. याचा फ्रंटचे 2 पार्ट वेगवेगळे बनतात. योगपट्टी वेगळी बनवतो आपण आणि फ्रंटचा जो योगपट्टीच्या वरचा भाग आहे तो वेगळा होतो आपला. तर हे आपलं बॅक ठेवूनच आपण फ्रंटचं माप घेतलेलं आहे. तर हे घेतल्यानंतर आपण जेव्हा फ्रंट काढतो तेव्हा आपण ह्याचा मुंड्याचा शेप वगैरे देऊन घ्यायचा आहे. हे 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे पुढं. आता पहिल्यांदा आपण मुंड्याचा शेप देऊन द्यायचा आहे. तर मुंड्याचा शेप देताना आपण अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचा आहे, अर्धा किंवा 1.5 इंच आतल्या साईडला घ्यायचा आहे. एक सरळ रेष ओढायची आहे आणि आतील मुंड्याचा शेप द्यायचा आहे 1.5 इंचावरती. हा न चुकता शेप द्यायचा आहे, कारण हा नाही दिला तर आपल्याला खूप झोल येईल किंवा प्लेट्स येतील किंवा चुना येतील. तर हा समोरचा जो भाग आहे तो द्यायचाच आहे फ्रंटचा आकार. आता फ्रंटचा जो गळा आहे तो आपला 6.5 आहे. तर 6.5 वरती आपण एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे नेहमीप्रमाणे. हा शेप देऊन झाल्यानंतर आता आपण त्याच्यावरती टक्स उंची घेणार आहोत. टक्स उंची आपली 8.5 आहे, त्याच्यामध्ये प्लस मी अर्धा इंच केलेला आहे. तर ते 9 इंचावरती आपण टक्स लाईन आखून घ्यायची आहे. आणि नेहमी आपण टक्स उंची किंवा टक्स लाईन आखून घेतली ना आपल्याला सर्व प्रकारचे कटिंग करायला खूप सोपे जातात. 1.5 इंच मी खालून वरती घेतलेलं आहे. योगपट्टी जी आपली असते ती 1.5 इंचावरती
वरती घेऊन खालून वरती घेऊन सरळ रेष ओढून घ्यायची आहे. ही योगपट्टी आपली 2.5 इंच तयार आहे, म्हणून मी ह्याच्यातून 1.5 इंच घेतलेला आहे, कमी केलेला आहे. 3.5 इंचावरती टक्स लाईनवरती एक टिक केलेली आहे आणि ती सेम त्याच मापावरती सरळ रेष खाली ओढलेली आहे आणि त्याच टक्स लाईनवरती 1 इंच खाली सरळ रेष ओढलेली आहे. मी 1 इंच खाली एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि जे आपण 1.5 इंच तिरकं घेतलं होतं तिथून दोन्ही साईडला तिरकं आपण जोडून घ्यायचं आहे. तर जे एक्स्ट्रा घेतलं होतं आपण 1.5 इंच तिथं ही सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि गळ्याकडून तिरकं जोडून घ्यायचं आणि त्याच रेषेवरती जी गळ्याकडून तिरकी रेष ओढली आहे तिथून 1.5 इंचावरती वर एक टिक करून त्या टक्सवरती ती रेष सोडून घ्यायची आहे. तर 1.5 इंचाचा आपला हा टक्स येतो. मद्रास कटिंग ब्लाऊजचा हा आपला एकच टक्स असतो, पण खूप छान बसतो हा ब्लाऊज. एकदम परफेक्ट कटोरीपेक्षाही खूप छान बसतो. तर हे आपलं फ्रंट कटिंग झालेलं आहे मद्रास कटिंगसाठी आणि हा पार्ट 1 आहे आपल्याला. तर दुसरा पार्ट म्हणजे आपल्याला योगपट्टी काढायची आहे आणि ती योगपट्टी आपण वेगळी काढायची आहे. हे आपलं फ्रंटचं पूर्ण कटिंग झालेलं आहे. तर हा 1 नंबर आहे आपला. आपण जो दुसरा पार्ट काढणार आहोत तो योगपट्टीचा काढणार आहे. तर ती योगपट्टी आपण वेगळ्या पेपरवरती काढायची आहे. आता मी 2.5 इंचाची योगपट्टी लावणार आहे, 2.5 3.5. तर तुम्हाला जर ती 3 किंवा 4 अशी लावायची असेल तर ते 1.5च्या जागेवर 2 इंच तुम्ही वरती घेऊ शकता. जे मी माप 1.5 इंच घेतले तिथं तुम्ही 2 इंचही वरती घेऊ शकता. जशी योगपट्टी आपल्याला जास्त मोठी पाहिजे असेल तर एका साईडला 4 एका साईडला 3 असं घेऊ शकतो, एका साईडला 3.5 एका साईडला 4.5 असंही घेऊ शकतो. आता मी पेपर एकावरती एक ठेवून बॅक आणि फ्रंट ठेवून शोल्डर उतार कटिंग करून घेते. तर हे असं शोल्डर कटिंग केल्यानंतर शोल्डरचा उतार कटिंग केल्यानंतर बरोबर कटिंग होते एकदम. आता मी योगपट्टी काढून घेत आहे. तर आपण एक्स्ट्रा पेपर पडलेला होता त्याच्यावरतीच आपली योगपट्टी निघाल. तर मी दोन्ही साईडला 2.5 इंच घेणार आहे. कमरेचा चौथा घ्यायचा आहे आपण, प्लस 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. सरळ दोन्ही साईडला 2.5 इंचावरती एक टिक करून सरळ रेष ओढून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे ही पण योगपट्टी काढायची. 3.5 वरती एक टिक करून घ्यायची आहे आणि गळ्याकडच्या साईडला 3 जे 2.5 इंच घेतलं होतं त्याच्यावरती 1 इंच वरती घेऊन 3.5 वरची जी टिक केलेली होती तिथे तिरकी योगपट्टीचं निशाण लावायचं आहे. तर ही आपली योगपट्टी तयार झालेली आहे. आपण अशीही वेगळी पट्टी काढून वेगळी योगपट्टी तयार करून आपण तो ब्लाऊज शिवू शकतो आणि खूप छान बसते ही पण योगपट्टी. आणि मद्रास कटिंगला तर आपल्याला अशीच योगपट्टी काढायला लागते. तर ही आपलं पूर्ण मद्रास कटिंग ब्लाऊजचं पूर्ण पेपर कटिंग तयार झालेलं आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.